नमस्कार, जीए न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। माजी आमदार राजू पारवे यांनी दिलेला शब्द पाळला। कुहित तालुक्यात उभी राहणार प्रशस्त एमआयडीसी, अनेकांना मिळणार रोजगार। उमरेड विधानसभेचे माजी आमदार राजू पारवे यांनी 2022 मध्ये उमरेड क्षेत्रात औद्योगिक क्रांती व्हावी या उद्देशाने माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे आमदार या नात्याने एमआयडीसीची मागणी रेटून धरली होती। याचा त्यांनी सतत पाठपुरावाही सुरू ठेवला होता। त्यानंतर राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, परंतु उमरेड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दिलेला शब्द ते विसरले नाहीत आणि अखेर राजू पारवे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुहित तालुक्यात मौजा मांगली व मौजा खापरी येथील खाजगी 403.39 हेक्टर व शासकीय 16.37 हेक्टर जागा एमआयडीसी करिता संपादन करण्यास शासकीय मान्यता दिल्याने माजी आमदार व भाजपा राज्य उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचे चित्र पुढे आले आहे। त्यांनी केलेल्या कामाचा परिसरामध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। एकूण 1050 हेक्टर जागेत ही एमआयडीसी उभी राहणार असून पहिल्या टप्प्यात 419.76 हेक्टर जागा संपादित केल्या जाईल आणि त्यानंतर उर्वरित जागेच्या संपादनाची कारवाई सुरू ठेवण्यात येईल। या प्रशस्त एमआयडीसीमुळे क्षेत्रातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे नामांकित लॉजिस्टिक पार्क सारख्या मोठ्या कंपन्या येथे आल्या छोट्या उद्योजकांनाही चालना मिळणार आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीचा मोबदलाही यावेळी दिला जाईल आणि आर्थिक दळणवळणाचा मार्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोकळा होईल अशी माहिती माजी आमदार राजू पारवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आनंदराव राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, दिलीप सोनटक्के, राजकुमार कोहपरे, सुभाष कावटे, सतीश चौधरी, राजू चाचरकर, राकेश नवकरकर, सुनील लांजेवार आदी प्रमुख पदाधिकारी यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असेल तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।